रूप पाहता लोचने सुख झाले होता सुख झाले होता सुख झाले होता रूप पाहता सुख झाले होता सुख झाले होता सुख झाले होता
जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम हरे जय जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय हरे योग याग विधि योग याग विधी योग
हरे मुखे म्हणा 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 वायाचे उपाय वायाचे उपाय पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्ध्यान वरत आनंदे वर्षती विषय वेळे मिठी दिली अनुटी ताटी ते तुझ गुरु कृपादृष्टी निर्विष हो. काय म्हणतात मला योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे भावे विन देव न कळे नि संदेह गुरु विन अनुभव कैसा कळे तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुणोपाय हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे विठोबा रखुमाये महान वैष्णव ज्ञानियांचे राजे ज्ञान चक्रवर्ती भगवान परमात्मा माऊली ज्ञानेश्वर महाराज
प्राप्त प्रसंगी प्रस्तुत सेवेला घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून हरिपाठातील 5 नंबरचा अभंग सेवेकरता निवडला. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडा पर्याय असा आहे, या पुरुषोत्तम मासामध्ये आपल्या गावी जो नामजप यज्ञ सुरुवात आहे, खरोखर हा अलौकिक असा सोहळा आहे. व्यवहारामध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये त्याला धोंडा महिनाही म्हणतात. कसला? आणि मग काही मंडळींचा गैरसमज असा आहे, शुभ कार्य कुठल्या ह्या धोंड्या महिन्यात करावं काका? हा धोंडा महिना नाही, हा पुरुषोत्तम मास आहे. इथं जे जे व्यवहार होणार आहे ते देवाच्या साक्षीनं होणार आहे. देवाचं अस्तित्व या मासामध्ये आपल्याला पाहायला अनुभवायला मिळतं. असो, सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठामधला 5 नंबरचा अभंग आहे. मायबापांना एक मला कळत नाही म्हणून विचारणार आहे विनंती करून, हरिपाठ म्हणजे नेमकं काय हो? हरिपाठ म्हणजे नेमकं काय? हरिपाठ आपण करतो की नाही? हरिपाठ म्हणजे नेमकं काय? मग हरीकडं पाठ आणि घरच्यांच्याकडं फुडा. मग काय? हरिपाठ एक माऊली संध्या आहे. ब्राह्मणाची संध्या जशी ब्रह्मकर्म आहे, ब्राह्मणाची संध्या म्हणजे ब्रह्मकर्म, तशी वैष्णवांची वारकऱ्याची संध्या जर कुठली असेल तर हरिपाठ. विठाला पण बुवा इथे एक अडचण आहे माझ्या सकट, बरं काय, मी त्यातलाच आहे. वैष्णवाची संध्या वारकऱ्याची संध्या का माळकऱ्यांची? संध्या म्हणजे साधना. ही जी संध्या साधना आहे ही वारकऱ्याची का माळकऱ्यांची? आमचा नंबर कशात आहे? वारकऱ्याच्याच असेल तर तुमच्यासारखा भाग्यवान कोण नाही. आता वारकऱ्याची व्याख्या सांगत असताना एक प्रमाण आपल्यासमोर देऊन आपण पुढे जायचं, इथं गुंतून बसायचं. विष्णुमय जग वैष्णवांचा घर, विष्णुमय जग वैष्णवांचा घर, विष्णुमय जग वैष्णवांचा घर, विष्णुमय जग वैष्णवांचा घर. देवा भक्त भागवत
वैष्णव कुणाला म्हणावं, वारकरी कुणाला म्हणावं, ज्याच्याकडला भेद निवृत्त झालाय. मला माऊली असं सांगा, भेद तरी खरा आहे? इथं शास्त्रकारांनी भेदाचं 2 प्रकारानं वर्णन केले. एक वास्तव अभेद आणि दुसरा कल्पित भेद. वास्तव अभेद म्हणजे इथं देवाशिवाय दुसरं काय नाही, बरोबर ना? आणि इथं कल्पित भेद जो मानला तो कशा करता? दोन्ही पात्र सारखीच आहेत, दोघांचं कार्य मात्र जरा वेगळं आहे. दोघांचं कार्य वेगळं आहे. कार्यानं जरी वेगळे असले तरी स्वरूपानं मात्र ते एक आहे. मग हा भेद खरा आहे का? स्वीकारला. स्वीकारला कशा करता? कल्पित भेदाशिवाय आनंद भोगता येत नाही. म्हणून अद्वैत अवस्था प्राप्त झाल्या असताना सुद्धा हा आनंद भोगण्याकरता कल्पित द्वैत स्वीकारलं. आणि याचा पुरावा देण्याकरता एक प्रमाण असं आहे, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐंशी करी. मग आता ज्याच्याकडला भेद निवृत्त झाला आहे त्याला म्हणायचं वैष्णव, त्याला म्हणायचं वारकरी, बरोबर ना? तुम्ही कुठल्या फडावरलं? हा, माऊलींच्या. अनुभव तुम्ही देऊकर. काय वादाशिवाय, काय भांडण्याशिवाय दुसरं काही नाहीच की हो. कुणाच्यात रूपाचा अभंग चालत नाही, कुणाचं ध्यान चालत नाही, कुणाचं तुकाराम महाराजांचं भजन चालत नाही, कुणाला ज्ञानेश्वर माऊलींचं भजन चालत नाही. मी या भुदरगड तालुक्यात तुझ्या भागात गेलतो एका सेवेला, आणि मला पहिल्यांदा विना दिल्याने सांगितलं, महाराज रूपाचा अभंग घ्यायचं नाही. मी म्हटलं आत्ता तुझी सत्ता नाही, हे व्यासपीठ आत्ता माझ्याकडे आहे 2 तास. मी काय सांगेल ते ऐकायचं फक्त. तर आम्ही कोण उभारणार नाही, घराकडे जावं म्हटलं. बसलेल्यांना सांगतो मी. मला तुम्ही सांगा, ह्या भूतलावावर अनेक गंगा उगम पावलेत. या भूतलावावर अनेक गंगा उगम पावले. काही पूर्वेकडनं पश्चिमेकडं वाहतात, काही पश्चिमेकडनं पूर्वेकडं वाहतात. समन्वय कुठं? हा, नक्की तुकाराम महाराजांचं भजन केलेलं कुणाला मिळतंय, प्राप्त होतंय? ज्ञानेश्वर माऊलींचं भजन कुणीकडे जातंय? काहीच नाही. त्यात जर फरक जर नसेल तर फरक कशा करता? आणि या भेदाला अधिष्ठान जर काय असेल तर शास्त्रकार सांगतात स्वरूपाचं अज्ञान. ज्याचं अज्ञान निवृत्त झालेलं नाही त्याला वारकरी वैष्णव म्हणता येणार नाही. त्याचं नाव आहे माळकरी. विठाला विठाला. 2 मिनटं परत याच विषयाकरता घ्यायची. कुरुक्षेत्रावर भगवंतानी स्वमुखानं अर्जुनाच्या माध्यमातून जे तत्वज्ञान प्रगट केलं, किती समाज होता तिथं? अगदी बरोबर. आता भगवंतांनी आपल्या मुखातनं जे तत्व प्रगट केलं ते कळलं कुणाला? एवढ्या मोठ्या समाजामध्ये हा श्रवणाचा अधिकारी एकटा निघाला, आणि तो म्हणजे भगवंतांना अर्जुनाचं समाधान करायचं होतं का अर्जुनाच्या माध्यमातून सर्वांचं समाधान करायचं होतं? आणि मग ही चूक भगवंतांच्या लक्षात आली. अरे रे म्हणले, मी सर्वांच्या उद्धाराकरता हे तत्व अर्जुनाचं माध्यम म्हणून मांडलं, पण याचा अधिकारी फक्त अर्जुनच राहिला. म्हणून भगवंतांनी काय केलं, जरा आपलं रूप पालटलं आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपानं इथं आकाराला आले. आणि त्याच तत्वावर ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपानं भाष्य केलं. ते भाष्य करत असताना 700 श्लोक, 9033 ओव्या, 18 अध्याय गीतेचा विस्तार केला. आता एवढं मोठं तत्वज्ञान या धावत्या जगामध्ये कुणाला वाचायला सवड आहे? ज्ञानेश्वरी कुणाकुणाच्या घरात आहे? तुमच्या आहे का नाही? वाचता रोज? आता इथं काही जरी झालं तर माझ्यासमोर तुम्ही नाही म्हणणार नाही, मला नक्की माहिती. एवढा वेळच नाही आपल्याकडं. हे तत्व एवढं सोपं आहे.
म्हणून साधकांनी त्याच्याकडे ही पाठ फिरवली. परत भगवंताच्या लक्षात आला, अरे रे म्हणले, हे मी एवढा विस्तार करून ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपानं सुद्धा सॉफ्ट करून सुद्धा लोकांना ही याची आवड निर्माण होईना. म्हणून या धावत्या जगामध्ये तेच तत्व हरिपाठाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलीने या अभंगाच्या माध्यमातून प्रगट केलेलं आहे. हरिपाठ म्हणजे दुसरं काय नसून ही गीताच आहे. हे गीतेचं तत्त्वज्ञानच आहे. आणि हे तत्त्वज्ञान एवढं सोपं नाही. याच्यावर चिंतन करणं, भाष्य करणं माझ्यासारख्या पामराचंही काम नाही. विठाला विठाला. परवा एक आमचा मित्र म्हणला, आमच्या गुरुजींनी आहे तसा त्याचा अर्थ सांगितला. मी म्हटलं, तुझ्या गुरुजीला बापाला जन्माला यावं लागेल नवीन. संत वाङ्मयाचा आहे तसा अर्थ सांगणारा अजून जन्माला आलेला नाही. एवढं सोपं नाही ते. पण तरीसुद्धा त्या तत्वावर आपल्या बुद्धी कौशल्यानं जेवढं चिंतन करता येईल तेवढं माझ्यासारखी मंडळी चिंतन करतात. हां, त्याच्या अनुषंगानं. हा मात्र ठाम निश्चय आहे ते मात्र मानता येणार. माझा सांगण्याचा भाव असा आहे, हे जे तत्व आहे या हरिपाठाच्या माध्यमातून तुमच्या आमच्यासमोर ठेवलं आहे. आणि हे नित्यनेमानं आचरण करणं ही आमची संध्या आहे. संध्या म्हणजे आमची साधना आहे. ब्राह्मण जसं ब्रह्मकर्म करतात, ब्रह्मचैतन्याशिवाय दुसरं काही नाही, त्याला ब्राह्मण म्हणतात. तसंच हरिपाठ ही वारकऱ्याची संध्या आहे, वैष्णवाची संध्या आहे. त्यालाच वैष्णव म्हणतात, त्यालाच वारकरी म्हणतात. आता मला तुम्ही सांगा, शास्त्रकारांच्या सिद्धांताप्रमाणे बंधमुक्ती करता शास्त्रकारांनी अनेक साधनं प्रतिपादन केलेली आहे. साधनं जरी अनेक असली तर त्या सर्व साधनाला फल मात्र एकच. साधनं जरी अनंत असली तरी सर्व फल मात्र एकच आहे. त्या फलामध्ये काही फरक नाही. पण काही साधनं आज डेटबार झालेत. डेटबार म्हणजे कळलं ना? तुम्ही जे औषधाचे टॅबलेट म्हणजे गोळ्या घेता त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग डेट असते आणि दुसरी एक असती तारीख त्याच्यावर. ती घेतले तर काय होईल, त्याचं पॉयझन होतं नाही महाराज. अगदी बरोबर आहे. तशी भगवत प्राप्ती करता, बंधमुक्ती करता, जीव ब्रह्म ऐक्य साध्य करण्याकरता शास्त्रकारांनी अनेक साधनं सांगितलेली आहेत. ही साधनं चारी युगाचं चिंतन केलं तर क्रता द्वापार त्रेता युगामध्ये वेगळी होती. आता तुमचं आमचं येणं हे कलियुगात आहे. आता क्रता द्वापार त्रेता युगातली ही जी साधनं आहेत ही कलियुगामध्ये सगळी डेटवार झालेली आहेत महाराज. आता ही साधनं इथं परवडण्यापैकी नाहीत आणि चालण्यापैकी नाहीत. तुम्ही म्हणाल ते का? क्रता द्वापार त्रेता युगामध्ये आयुष्य भरपूर होतं. कलियुगामध्ये हजारो वर्ष आयुष्य क्रता द्वापार त्रेता युगामध्ये प्राप्त झालं होतं. पण कलियुगामध्ये 100 जर गृहीत धरलं तर, आता त्याचा विस्तार सगळ्यांना माहिती आहे, विषय वाढवायचा गरज नाही. तिथंपर्यंत काका शक्यतो कोण जात नाही, आणि जाणारे ती त्यांना तुम्ही भाग्यवान म्हणता. आता ती डेटबार झालेली साधनं जर तुम्ही आता करत बसला तर ती फलद्रूप होतील का? काल परत्वे जसं चलन म्हणजे नाणं बदलतं. काल परत्वे 2000ची नोट आहे काय काका आता? मोदींनी कॅन्सल केली की नाही ती? का आता चालती? नाही चालत. मग व्यवहार असा आहे, 2000ची नोट जर आता याच कलियुगामधली जर चालत नसेल तर क्रता द्वापार त्रेता युगात जी साधनं होती ती कलियुगामध्ये तरी कशी चालतील? बरोबर ना? मग आता या कलियुगामध्ये प्रभावी साधन कमी वेळेमध्ये अल्पकालामध्ये सुंदर असं फल प्राप्त करून घेण्याकरता जर साधन कुठलं असेल तर त्याचं नाव आहे हरिपाठ किंवा नामस्मरण.
ज्ञानेश्वर माऊलींनी कुतूहलानं या नामस्मरणाचं महत्त्व हरिपाठामध्ये वर्णन केलंय आणि याला पुष्टी देण्याकरता याच हरिपाठामध्ये तुकाराम महाराजांनी सुद्धा त्याला पुरावा म्हणून एक पद जोडलं. नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे पापे जन्मांतरी पापे कलियुगामध्ये अल्पकालामध्ये सर्वात सोपं साधन जर कुठलं असेल तर नामस्मरण. सगळ्यात सोपं कुठलं असेल तर नामस्मरण. आणि हा विषय पटवून देण्याकरता तुकाराम महाराजांनी एक पुष्टी दिली. याच हरिपाठामध्ये एक अभंग ठेवला, नामसंकीर्तन साधन पै सोपे. या अभंगाचं अखंड चिंतन करून पहा. पण शेवटी एक शेवटच्या प्रमाणामध्ये त्याने आम्हाला या अडचणीत आणलं. नामसंकीर्तन हे सोपं आहे, आत्मउद्धाराचं आहे, सगळं बरोबर आहे, अल्पकालामध्ये फल प्राप्त करून देणारं आहे. पण शेवटी सांगितलं हे जरी सोपं असलं तरी हे कुणाचं काम आहे? आता शहाणा कुणाला म्हणायचं हे ठरवावं लागेल. गैरसमज करू नका काका. व्यवहारामध्ये कसं आहे, एकदम शहाणा तरी असावा, नाहीतरी एखादा साधक अज्ञानी तरी आडगा तरी असावा, अर्धवट मात्र असू नये. अर्धवट म्हणजे कळलं ना? ते आमचे गुरुजी सांगायचे, एक तर फुल मॅड काय मॅड म्हणजे कळलं ना? नाहीतर मग हाफ मॅड तरी असावं. आमचा नंबर कशात आहे? हा शहाणा आपण म्हणायचे, मॅड तिकडे जायचं नाही. शहाण्यामध्ये आहे का अडाण्यामध्ये? कशामध्ये नंबर आहे आमचा? इथं घोटाळा एक असा झाला आहे, आमचा वारकरी संप्रदाय इतका पवित्र आहे, चारित्र्यवान आहे, पण काय करावं, ह्या शहाण्या मंडळींनी ह्याच्यात प्रवेश केल्यामुळे ह्याची वाट लागून आमच्यासारखी. पारमार्थिक शहाणा वेगळा आणि व्यवहारी शहाणा वेगळा. एखाद्या वेळी म्हणतोय मी, पारमार्थिक शहाणा व्यवहारामध्ये चालतो, एखाद्या वेळी पारमार्थिक शहाणा व्यवहारामध्ये चालतो, पण व्यवहारी शहाणा मात्र परमार्थात चालत नाही. विठ्ठला तुम्ही म्हणाल आमचा नंबर का ह्याच्यात ह्यो विषय का मान्य केला? भगवंताने
जीवात्म्याला अनंत युनीचा प्रवास करून झाल्यानंतर असं एक अनमोल रत्न दिलंय, त्याचं मोलच नाही, त्याला म्हणतात अनमोल. पण अनमोल रत्न मिळून तरी काय उपयोग आहे हो. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, हिऱ्याचं ज्ञान कुणाला? हा, हिरा पारख्याला का धनगराला? धनगराला मिळाला तर तो मेंढीच्या गाड्यात बांधील का दुसरं काय करील? आमचं कसं झालंय म्हणता, नरदेह रूपी अनमोल असं रत्न असा हिरा जीवात्म्याला दान म्हणून दिलाय. पण पूर्वजन्माच्या संस्कारानं आम्हाला धनगर म्हणायचं का हबप म्हणायचं काका? मग हे म्हणतोय मी हबप आहे. अरे कुठला हबप, तुझ्यासारखा धनगर कोण नाही. आम्ही सुद्धा हा अनमोल हिरा विषय भोगा करताच वापरला. मला तुम्ही सांगा, विषय भोगामध्ये आनंद आहे का भोगाच्या त्यागामध्ये आनंद आहे? आम्हाला भोगाची सवय झाली आहे, त्यामध्ये आनंद नाही, सुख नाही, समाधान नाही. त्या भोगाचा जरा त्याग करून बघा, केवळ आनंदी आनंद आहे. हे आयुष्य भोग भोगण्याकरता दिलेलं नाही, भोगाचा त्याग करण्याकरता दिलेलं. बरोबर, हे सगळं सोयीनुयुक्त दिलं. हे भोग भोगण्याकरता, विषय भोगण्याकरता नाहीच आहे. हे एकच उद्देशानं दिलेलं आहे, फक्त भजन करणे. आणि भजनाकरता जे जे मटेरियल लागतंय ते भगवंतानं सगळं या भांडवलात दिलं. देव दिला देह भजना गोमाता, देव दिला देह भजना गोमाता, देव दिला देह भजना गोमाता, देव दिला देह भजना गोमाता. तुझ्या झाला फाटा बाबीचा, तुझ्या झाला फाटा बाबीचा, देव दिला देह भजना गोमाता, देव दिला देह भजना गोमाता. झाला फाटा बाबीचा, तुझ्या झाला फाटा बाबीचा. भगवंतानं सुंदर असं हे भांडवल जीवात्म्याला फक्त भजन करण्याकरता दिले. आणि भजनाला जी जी सामुग्री लागते ती सगळी याच्यामध्ये ठेवली आहे. मग मला तुम्ही सांगा, ज्या कामाकरता दिलंय तेच कराव का दुसरं काय कराव? भजन करायचं बाजूलाच राहिलं. हे म्हणलं मी योगा करतो, कर, काय अडचण नाही. योगा वाईट आहे का? आपल्या देशानं सुद्धा योगा दिन म्हणून साजरा करता नाही तुम्ही. आमच्या देशाचे पंतप्रधान सुद्धा योगा करतात, काय अडचण नाही. आणि सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेली मंडळींच्याकडे बघावं. चांगलं आहे ते, काय वाईट नाही. या योगाचं फल काय माऊली, मला शिवाजी महाराज सांगा. करू नये असं नाही, चांगलं आहे ते. या योगामुळं अध्यात्म सिद्धी प्राप्त होईल का? अध्यात्म सिद्धी म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य होईल का? नाही. अनंत कालाचा जन्म मरणाचा बंध नाहीसा होईल का? नाही. सोप्या भाषेमध्ये जीवदशेमध्ये अडकलेलं चैतन्य जीवदशेचा बाध करून मूळच्या स्वरूप स्थितीला प्राप्त होईल का योगामुळं? मग कशा करता योगा हो? हा काय वाईट नाही तरी सुद्धा या योगामुळं एक फायदा आहे. पहिला जर कुठला होत असेल तर तुमचं शरीर निरोगी राहतं. तुमचं शरीर निरोगी राहतं. योगामुळं दुसरं फल काय?
तुमचं शरीर बलवान होतं, तुमचं शरीर बलवान होतं. का अमर होतं? मग मला सांगा, ह्या योगामुळं जर शरीर बलवान होत असेल, निरोगी होत असेल, तिसरा महत्त्वाचा मुद्दा याचा असा आहे, या योगामुळं तुमच्या आयुष्यामध्ये वाढ होते. तुमच्या बलवान झालेलं शरीर, ज्या शरीराचं आयुष्य वाढलं, ते शरीर जर तुम्ही भोगण्याकरता जर घालवणार असाल तर त्याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही. विठ्ठला हे बलवान असणारं, निरोगी असणारं, आयुष्यानं बळकट असणारं हे शरीर तुम्हाला विषय भोगाकरता पाहिजे आहे का देवाचं भजन करण्याकरता? आयुष्य निरोगी राहील, आयुष्य वाढेल, शरीर बलवान होईल, शरीर निरोगी राहील. पण निरोगी बलवान असणाऱ्या शरीरानं जर भजन केलं नाही तर काय कामाचं हे? काय कामाचं हे काका? साधन चांगलं आहे, शरीर निरोगी असून काय करायचं? त्या शरीरानं जर देवाचं भजन, देव प्राप्तीचा प्रयत्न जर केला नाही तर ते काय कामाचं आयुष्य आहे? या योगामुळं ही सिद्धी, अध्यात्मसिद्धी म्हणजे जीव ब्रह्मैक्य साध्य करता येणार. बरं, हे साध्य करणं, योगा करणं हे एवढं सोपं नाही हो. आता इथं सगळी जाणकार मंडळी आहेत, माझ्यासारखं अज्ञानानं काहीतरी चुकीचं बोललं की फार मोठी अडचण निर्माण होईल बरं का. काय सामर्थ्य आहे हो आमच्याकडे योगाबद्दल? काय फाउंडेशन आमच्याकडे योगाचं? हे निरोगी शरीर ठेवायचं असेल, आयुष्य जरी वाढवायचं असेल, हां, त्याला सामर्थ्यवान जर करायचं असेल तर त्याला फाउंडेशन चांगलं असावं लागेल. आणि ते फाउंडेशन जर कुठलं असेल तर शास्त्रकार सांगतात तो साधक साधन चतुष्टीनं युक्त असला पाहिजे. आता या साधन चतुष्टीमध्ये प्रामुख्यानं 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं, त्याच्याकडं विवेक असावा लागेल. दुसरं, त्याच्याकडं वैराग्य असावं. तिसरं, समाधी षटक. आणि चौथं, मुमुक्षुत्व. काय काय आमच्याकडं पाहाय भांडवल सांगा बरं मला. ही सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊन जी माणसं 2-2 तास त्या मातीत जे लोळतात, नाही वाईट नाही काका, काय काय कळलं आहे ना. ह्या 4पैकी त्यांच्याकडे काय सामर्थ्य आहे? विवेक ह्या शब्दाचा अर्थ असा आहे, आत्म अनात्माचं यथार्थ ज्ञान होणं म्हणजे विवेक जागृत होणं. आता आत्म अनात्माचं यथार्थ ज्ञान जरी झालं तरी आत्मवस्तूच्या प्राप्तीकरता अनात्माचा त्याग करण्याकरता जे सामर्थ्य लागतं त्याला म्हणतात वैराग्य. आता या वैराग्यामध्ये अनेक प्रकार आहे, आपण त्यात जायचं नाही. सांगा म्हटलं तर सांगतो, माझं काय म्हणणं नाही. वैराग्याची व्याख्या सांगत असताना अप्राप्ताची प्राप्ती म्हणजे वैराग्य नव्हे, प्राप्त वस्तूचे त्याग करणं म्हणजेच वैराग्य. आता मला तुम्ही सांगा, ज्याच्याकडे विवेक आहे, वैराग्यही आहे, तिसरं भांडवल आहे समाधी षटक. शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा आणि मग समाधान. काय करायला गेलता? योगा करायला गेलतो म्हणला. बरं झालं. काय सामर्थ्य आमच्याकडे आहे महाराज. आणि या तिन्ही साधनं जर परिपूर्ण असेल तर मग चौथं शेवटचं साधन आहे, तिला म्हणतात समाधी. तिला काय म्हणतात? समाधी. आता हे प्राप्त जर करायचं असेल तर टप्प्याटप्प्यानं करावं लागतं. हाच विषय जरा शिवाजी महाराज वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर मांडतात. हाच मुद्दा. 12व्या अध्यायामध्ये 12वा एक श्लोक आला आहे. 12वा किंवा 11वा असेल. श्रेय ही ज्ञानम अभ्यासात ज्ञान, ज्ञानात ध्यान विशेषते, ध्यानात कर्मफल त्याग,
त्यागात शांती निरंतर. समाधी या शब्दाचा अर्थ शांत अवस्था, तिलाच म्हणतात शांती. तिला काय म्हणतात? शांती म्हणतात. त्यालाच ब्रह्मसुख म्हणतात, त्यालाच ब्रह्मानंद म्हणतात. आणि हा आनंद जर प्राप्त करायचा असेल तर फार मोठं कष्ट आहे. त्या साधकाकडं सामर्थ्य असावं लागतं. आता मगाशी सांगितलं समाधी षटक सांगितलं. ज्ञानेश्वर माऊलींनी याच अभंगामध्ये अष्टांग योगाचं वर्णन केलं. त्यामध्ये यम आहे, त्यामध्ये नियम आहे, त्यामध्ये प्राणायाम आहे, त्यामध्ये प्रत्याहार आहे, त्यामध्ये ध्यान आहे, त्यामध्ये धारणा आहे. आणि मग 8व्यांदा सांगितलं, 8 नंबरचं, त्याला म्हणतात समाधी. आणि या समाधीपर्यंत जर पोचायचं असेल तर एवढं सहजासहजी सोपं नाही. आणि ते याच जन्मात घडेल अशी गॅरेंटी नाही. विठाला विठाला या जन्मात घडेल अशी का गॅरंटी नाही. आणि यानंतर हेच आयुष्य मिळेल अशी गॅरंटी आपल्याला नाही. तुकाराम महाराज सांगतात, अशी अडचणीची साधनं मी करून पाहिली. काही अंशी त्याला थोडंसं सामर्थ्य येतं, पण ते खरं नाही. मी साधनं सगळी करून पाहिली म्हणले, आणि त्याने आपला अनुभव सांगितला. अरे नाना साधनांच्या केल्या खटपटा, गणपती होया दारवंता, साधनांच्या केल्या कटपाटा, वैद्यान पोटी होया त्या दारवंता, जानो जाता जाणीव भाता, योग अभ्यासाची जीवनी वाटा हो. तुकाराम महाराज सांगतात, ही अडचणीची साधनं मी सगळी करून पाहिलेत. नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्या न पवती त्यांच्या दारवंटा. मी ही साधनं सगळी करून पाहिली, पण ही सर्व साधनं त्या फलाच्या दरवाजापर्यंत सुद्धा जाऊन पोचली नाहीत. बरं, ही जाणतेपणानं केली ती. जाणो जाता जाणीव झाली आडफाटा. त्या सेवेला थोडंसं फल आलं, त्याला शास्त्रामध्ये सिद्धी म्हणतात. त्याला काय म्हणतात? सिद्धी. आता सिद्धी म्हणजे नेमकं काय, हा विषय पटवण्याकरता शिवाजी महाराज गैरसमज करू नका. मी माझं उदाहरण सांगतो. आम्ही या वारकरी संप्रदायात आलो ते महाराज होण्याकरता का आत्मउद्धाराकरता? वारकरी संप्रदायामध्ये जो प्रवेश केला तो आत्मउद्धार करून घेण्याकरता झाला का महाराज होण्याकरता? आत्मउद्धाराकरता या वारकरी संप्रदायात आलो. यामध्ये सेवा करता करता शिवाजी महाराज, माझं तरी उदाहरण असं आहे, मी या व्यासपीठावर कसा पोचलो हेच मला कळलं नाही. आता या व्यासपीठावर आल्यानंतर लोकांनी माझं नाव बदललं, हबप महाराज. आता हे हबप ही महाराज ही काय सिद्धीच आहे? कळत न कळत सेवा करता करता मी हबप महाराज केव्हा झालो ही कळलंच नाही. आता मला हे प्रवचनकार, कीर्तनकार
ही जी उपाधी तुम्ही म्हणता ही उपाधी नाही, ही सगळी सिद्धीच आहे. प्रवचनकार कीर्तनकार ही तुमच्या सेवेचं फलच आहे, हिलाच सिद्धी म्हणतात. आता ही सिद्धी प्राप्त झाल्यानंतर काय आमचा रुबाब म्हणता, रा 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 रा, आमचं महाराज असं आहेत, आमचं महाराज तसं आहेत, बऱ्याचशा वल्गना चालू. हां, काय चुकीचं नाही आणि गैरसमयही करायचं नाही, चांगलं आहे, काय वाईट नाही ते का. आता ही जी आम्हाला सिद्धी प्राप्त झाली, हे जे सामर्थ्य प्राप्त झालं, हे भगवत प्राप्ती करता का पोट भरण्याकरता? विठाला विठाल. ही महाराजगिरी आमची देवाच्या प्राप्ती करता का? हा, हे म्हणते तेवढ्या पाकिटात मला जमत नाही. कळलंय का नाही अजून? माझा सांगण्याचा भाव असा आहे, या सेवेला सुद्धा काही सामर्थ्य येतं, तिचं नाव आहे सिद्धी. तुकाराम महाराजांनी सेवा केली, सेवेच्या माध्यमातून 8 महासिद्ध्या त्यांच्या दरवाजामध्ये तिष्ठत उभा राहिल्या होत्या, पण चुकून सुद्धा त्यांच्याकडं स्मरणसुद्धा त्यांचं झालं नाही. केवढं मोठं सामर्थ्य. आता कुठंतरी गायनाचं अंग आम्हाला झालं, कुठंतरी विषय पटवून सांगण्याचं कला आम्हाला प्राप्त झाली, कुठंतरी आम्हाला वाजवण्याचं ज्ञान झालं. हे म्हणते माझ्यासारखा कोण नाही. हां, बस रडत. विनोदाचा भाग बाजूला ठेवला तर माझा सांगण्याचा भाग आहे. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी न वजता दुरी दवडी. काय कामाची ही सिद्धी? म्हणून नाथ महाराजांनी त्याच्यासाठी वर्णन केलं. सिद्धीला विपीसे कोण तया पूसे, सिद्धीला विपीसे कोण तया पूसे, सिद्धीला विपीसे कोण तया पूसे, सिद्धीला विपीसे कोण तया पूसे. हरि मुखी हरि मुखी तुकाराम महाराज सांगतात, एवढी साधनं करून सुद्धा मला काय साध्य झालं नाही. नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्या न पवती त्यांच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव झाली आडपाटा, योग अभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटाव. साधनेला प्रतिबंध झाला, पण साधना माझी फलद्रूप झाली नाही. का? बरीचशी मंडळी या सिद्धीमध्येच अडकली. माझ्यासारखी मंडळी, हबप मंडळी, प्रवचन कीर्तनकार यातच सगळी अडकली. देवाचा आणि आमचा संबंध संपला. सरवडाला यायचा आहे म्हणून 4 दिवस अभंगावर चिंतन करतो. कळले का नाही? या अभंगावर सूत्र कसं मांडायचं, कसं पटवून द्यायचं, याचं शिवाजी पाटील चिंतन आहे का देवाचं? माझा सांगण्याचा भाव असा आहे, हा देवापासून फार आम्ही दूर गेलो. देवाचा आणि आमचा काडी मात्र संबंध राहिलेला नाही. हां, आता समाजामध्ये मान सन्मान मिळाला, स्तुती होते, पर्यायी धन मिळतं, पण ज्याच्याकरता अट्टापिट्टा केला तो मात्र आम्हाला प्राप्त होत नाही. याच्यासारखं दुर्दैव कुठलं? तुकाराम महाराजांना याची जाणीव झाली. ही सगळी मंडळी वेडी झाली. पिसं म्हणजे वेड, पिसं म्हणजे वेड. आम्हाला हे महाराजगिरीचंच वेड आहे. कुणाला मृदंग वाजवण्याचं वेड आहे, कुणाला गायन करण्याचं वेड आहे,
कुणाला एखादा विषय पटवून सांगण्याचं वेड आहे. वेड म्हणजे काय? वेड म्हणजे कळलं ना? पिसं म्हणजे वेड. यातच मंडळी रंगली आणि त्या मूळ विषयाला फाटा बस. याची जाणीव ज्यावेळी तुकाराम महाराजांना झाली त्यावेळी तुकाराम महाराजांनी याचं बारीक चिंतन केलं. ज्ञानेश्वर माऊलीने आणि साधक दशेमध्ये साधना करणारे जे साधक आहेत त्यांची साधना फलापर्यंत पोचण्याकरता सुंदर असा उपदेश या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ज्ञानेश्वर माऊली सांगतात एवढी ही अडचणीची साधनं का करीत बसायचं. बरं ते एवढं सोपं आहे. या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींनी अष्टांग योगाचं वर्णन सांगत असताना यम नियम तो योगा साध्य करण्याकरता त्याचं आसन कसं असावं, ध्यान कसं करावं, धारणा कशी असावी, याचं यथार्थ ज्ञान का असावं लागेल. आणि दिवसातनं 27 कप चहा पिणाऱ्याचं तरी काम नव्हतं. कसं काका? तुमच्याकडे कीर्तन निरूपण 2 तास आणि प्रवचन 1 तासाच्या सेवेमध्ये जर बसाय जमत नसेल, मांड्यासारख्या बदलायला लागत असतील, तर ती ध्यान धारणा करायला बैठक जमल तुम्हाला? नाही. कुणी सांगितलं एवढं? साध्य काय नाही, पण अभिमान केवढा. आम्ही योगा करतो, कर जा. मग आता ह्यो योगा करण्यापेक्षा ज्ञानेश्वर माऊलींनी गीतेमध्ये 3 योगाचं वर्णन केलंय की हो. कर्म, ज्ञान आणि उपासना हा योगच आहे. या आयुष्याच्या माध्यमातून, अनमोल रत्नाच्या माध्यमातून जे तुम्हाला साध्य करायचं आहे ते कर्मयोगातून चालतं, ज्ञानयोगातून साध्य करता येतं आणि उपासनेच्या माध्यमातून सुद्धा साध्य करता येतं. मात्र तिथं एक अडचण आहे. हे जरी सोपं असलं तरी ते फलद्रूप व्हावं. आणि मग तो योगा करत असताना मग ज्ञानयोग असो, कर्मयोग असो किंवा भक्तियोग असो, या योगाचं आचरण करत असताना करता करता साधकाचं जर पतन झालं तर त्याच्यासारखं वाईट कुठलं नाही. ज्ञानमार्गातनं, ज्ञानयोगातनं जो आचरण करतो, सेवा करतो, ज्ञानातून जर पतन त्याचं झालं तर त्याच्यासारखा नास्तिक दुसरा कुठला नाही. ज्ञानातून पतन होतं त्याला म्हणतात नास्तिक. कर्मयोगातून ज्याचं पतन होतं त्याला म्हणतात रोगी.
आणि भक्तियोगातनं ज्याचं पतन होतं त्याला म्हणतात भोगी. विठाला विठाला या अडचणीचं सगळं करण्यापेक्षा सोपा मार्ग सांगितलाय हो. म्हणून या अभंगामध्ये ध्रुवपदामध्ये त्याचं वर्णन केलंय. हरिमुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे हरी. म्हणून या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज ज्ञानेश्वर माऊली सांगतात योगामध्ये अनेक प्रकार वर्णन करता येतील. आता योग असो अगर याग असो हा एक विधी आहे. हा एक विधी आहे. परमार्थामध्ये विधीलाही महत्व आहे. विधी म्हणजे नेमकं काय हो, काय सांगता येईल? हा अगदी बरोबर आहे. हरिकथा म्हणजे हे एक विधी झाली. पण माझा प्रश्न असा आहे विधी म्हणजे नेमकं काय? विधीने सेवन विधीने सेवन
चालीमुळं तू काय म्हणलास मारुती मला नेमकं कळलं नाही. विधीने सेवन विधीनं सेवन. बरोबर आहे, विषय घेतो तुझा मी खरं. विधीचा एक अर्थ दुसरा वेगळा आहे, शास्त्रकारांनी वर्णन केलेलं आहे. विधी म्हणजे साधनच आहे. विधी म्हणजे साधन. आणि अगदी सोप्या भाषेमध्ये विधी म्हणजे कृती. विधी म्हणजे कृती. परमार्थामध्ये विधीची गरज आहे. मग परमार्थ विधीनं करावा का आवडीनं? हा, परमार्थात विधी असावा का आवड असावा? विधी म्हणजे कृती. आजची सेवा हा एक विधीच आहे. तुमच्या नामजप यज्ञामध्ये आजची सेवा हा एक विधी आहे. पण या विधीच्या पाठीमागं जर आवड असेल तर विधी फलद्रूप आहे, नाहीतर नुसता विधी काय कामाचा. म्हणून आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, विधीचा परमार्थ फार काळ टिकत नाही बरं का बुवा. विधीचा परमार्थ फार काळ टिकत नाही आणि आवडीचा परमार्थ कधीही सुटत नाही. विठ्ठला विठ्ठला. मग मला सांगा, पंढरीला जात असताना विधी म्हणून जावावा का आवड म्हणून? तिथलाही विधी आहे. चंद्रभागे स्नान हा एक विधी आहे. करायची म्हणून आंघोळ करावं का आवडीनं? देवाचं दर्शन घेणं हा एक विधीच आहे. देवाला भेटायचं म्हणून जावं समोर का खरोखर आवड आहे म्हणून? हरिकथा ही हा एक विधी आहे. हरिकथेची आवड आहे म्हणून जावावं का विधी म्हणून? आम्ही जो परमार्थ करतो, गैरसमज करू नका, फक्त विधीचा आहे. आणि विधीचा परमार्थ फार काळ टिकत. विधीच्या पाठीमागं आवड ही फार महत्त्वाची आहे. आता योग याग हा एक विधी आहे आणि या विधीच्या पाठीमागं जर आवड नसेल तर योगा तरी कसा फलद्रूप असेल हो. म्हणून मग ज्ञानेश्वर माऊलीने साधक दशेमध्ये साधना करणाऱ्या साधकांचा प्रवास सुकर व्हावा म्हणून त्यांच्या जनजागृती करता सुंदर असा उपदेश करत असताना सांगितलं, बाबा रे, ह्या अडचणीच्या साधनेत पडू कारण नसताना तुमच्या आयुष्यातला काही वेळ तुम्ही खर्च कराल, पण साध्य काय मात्र होणार. आणि केवढा मोठा दांभिकपणा निर्माण होईल. तुम्ही काहीतरी रोज करता. मला तुम्ही सांगा, परमार्थात सेवा करताना अभिमान वाढतो का शेतात काम करताना अभिमान वाढतोय? हा, रात्रभर पाणी पाजताना अभिमान जागृत होतोय का 2 तासाचा विण्याचा पारा करताना अभिमान जागृत होतोय? हे म्हणते 2 तास झाले की हो. अरे वेड्या, 2 तास विना घेतलेल्याचा एवढा डांगोरा, रात्रभर शेतात पाणी पाजतोस, तिथं कुणाला तक्रार सांगतोस? काही मंडळी ही योगा करतात, नको ती साधनं करतात आणि केवढा दांभिकपणा निर्माण होतो. दंभ या शब्दाचा अर्थ अभिमान. आणि हाच आमच्या साधनेला घातक ठरतो. तुकाराम महाराजांचा अभिप्राय. अरे दंभ मान माझा करू पाहे घात, Come on.
तुकाराम महाराजांनी आपला अनुभव सांगितला. माझ्या नाशाला खरं कारणीभूत जर कोण असेल तर माझ्या ठिकाणी या चुकीच्या भांडवलाचा निर्माण झालेला अहंकार, हा जो अभिमान आहे, हा त्याला देहांकार म्हणतात. मी योगा केला, मी हा शब्द अहंकारवाचक आहे. मी हे शब्द अहंकारवाचक आणि हाच आम्हाला खरा प्रतिबंध ठरला. वाटतो सूक्ष्म पण व्यापक केवढं आहे त्याचं बघा. आमच्या गुरुजींनीच तो सिद्धांत सांगावा आणि हा सिद्धांत सांगण्याकरता त्याने एक प्रमाण घेतलं होतं. सर्वांनी ऐकलेलं आहे पण आता विषयाला म्हणून सांगतो. हा अभिमान भल्या भल्यानं सुटला नाही. माझ्यासारख्या हबप महाराजाला तरी सुटेल म्हणता. म्हणून हा विषय पटवण्याकरता नामदेव महाराजांचं एक प्रमाण सुंदर आहे. अरे ब्राह्मणाचं पोरे एक खेळाची भ्याल, ब्राह्मणाचे पोरे खेळाची भ्याल, 12 वर्षे नपाले, 12 वर्षे नपाले, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले, नागवेची पळून गेले. ब्राह्मणाचं पोर एक खेळाची भ्याल, ते 12 वर्षे लपाले रे. कापत कापत बाहेर आलो, ते नागवेची पळून गेले रे. ऐक खेळया तुझं सांगितले, 80 जाणून खेळ खेळे रे. ब्राह्मणाचं पोर म्हणजे दुसरं कोण नसून शुकाचार्य. या जन्म खेळ कुठला? जन्ममरणाचा हा जो खेळ आहे, या खेळाला शुकाचार्य भ्याले आणि मातेच्या उदरामध्येच त्यांनी वास्तव्य केलं. आता म्हणले बाहेरच यायला नको. त्या माऊलीनं 12 वर्षे यातना सहन केल्या गर्भाशयामध्ये. त्या माऊलीने धावा केला विधात्याचा, भगवंताचा. भगवंताने शुकाचार्याला त्या माऊलीच्या उदरामध्ये जाऊन विरक्त म्हणजे वैराग्य दिली आणि मग जसा 12 वर्षाचा राहिला होता तसा बाहेर पडला. कोण? शुकाचार्य. बाहेर आल्याबरोबर अरण्याचा रस्ता त्यांनी स्वीकारला. पुत्रमोहानं अचंबित झालेले व्यास महर्षी, व्यासाने आवाज दिला, अरे शुका थांब, शुका थांब. पाठीमागं डुंकूनही पाहिलं नाही. आणि मग शेवटी नाईला झाला व्यास महर्षींचा आणि मग त्याला सांगितलं, जातोस तर जा, पण जनक राजाची तरी भेट घे. अहंकार लागे शुकाची पाठी, व्यासे उपराटी दृष्टी केली. व्यास महर्षींनी सांगितलं, जातोस तर जनक राजांची भेट घेऊन जा. आणि मग तेवढं तरी वडिलांचं ऐकावं म्हणून जनक दरबारामध्ये शुकाचार्य गेलेले आहेत. जनक दरबारामध्ये गेल्यानंतर ही विभूती पाहिली आणि पाहरेकऱ्याने अडवलं. स्वामी थांबा म्हणले. कुठे जायचं आहे? तर राजांना भेटायचं आहे म्हणले, जनक राजांना. पाहरेकऱ्यांनी सांगितलं, राजांची परवानगी घेतल्याशिवाय भेटता येणार? मग परवानगी घ्या म्हणले. मग परवानगी घेण्याकरता कोण आलंय म्हणून सांगायचं. त्यावेळी शुकाचार्यांनी सांगितलं, मी शुक आलोय म्हणून सांग. पाहरेकरी निरोप घेऊन आत गेले. जनकराजांना सांगितलं, कोणतरी स्वामी समर्थ आलेत. काय सांगितलंय त्यांनी? मी शुक आलोय म्हणून सांग. जनकराजांनी पाहरेकऱ्यांना उत्तर दिलं, त्यांना बाहेर जाऊन निरोप सांगा, संगम त्वक्ता सुखी भव. संग टाकून द्या म्हणजे सुखी व्हा. ते दूत बाहेर आले आणि शुकाचार्याने सांगितलं, संग टाकून द्या म्हणजे सुखी व्हाल. शुकाचार्यांनी आत्मपरीक्षण केलं. कसला संघ आहे म्हणले, मला लज्जा रक्षणाकरता एक लंगोटी आहे आणि त्या लंगोटीला आधार करदोड आहे. आता याचाच संघ आहे, दुसरा कुठला संघ आहे मला कसला. झट दिशी करदोडा तोडला, दिगंबरावस्था प्राप्त झाली आणि परत सांगितलं, मी शुक आलोय म्हणून सांग. राजानं परत तोच निरोप दिला, संघ टाकून द्या म्हणजे सुखी व्हा. आणि मग उपरती झाली शुकाचार्यांना. आता लंगोटी नाही, करदोडा नाही, आता
कसला संघ आहे तर मी शुक आलोय. मी हा शब्द अहंकारवाचक आहे. हां, मी एवढ्याकरता विषय मांडला. आता आमचा मी कुठं कुठं आहे काका काय माहिती आहे? कुठं मी आहे म्हणण्यापेक्षा आमचा मी नाही कुठं आहे ते शोधून काढावं लागेल. कसं मिळेल फल म्हणता. तुकाराम महाराज सांगतात, दंभमान माझा करू पाहे घात, झाली थित कारणाची. थित या शब्दाचा अर्थ फजिती. आमची जर खरी फजिती कुणी जर केली असेल तर या अहंकारानं, या दंभामुळे. हां, म्हणून ही असली साधनं करून त्याचा अभिमान स्वीकारण्यापेक्षा, दंभ स्वीकारण्यापेक्षा ज्ञानेश्वर माऊलीने अभंगाच्या ध्रुवपदामध्ये सांगितलं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गंगा. आता हरिमुखे म्हणा म्हणजे देवाचं नामस्मरण करा, बरोबर ना? माऊली मला सांगा, आम्ही देवाचं भजन करतो की नाही? मग देवाचं भजन करतो की नाही आम्ही? भजनाचं फल काय मिळालं आहे आम्हाला आतापर्यंत? का ते? हा, साधनेला फल नाही. नामस्मरणाचं फल तुकाराम महाराजांनी हरिपाठामध्ये अभंग सांगितलं आहे. मगाशी मी सुरुवातीला सांगितलं आहे, त्यामध्ये काय काय वर्णन बघा. या नामस्मरणाचं एकदा नामस्मरण जर तुम्ही घेतलं तर अनंत जन्माचे दोष निवृत्त होण्याचं सामर्थ्य एकदाच. बरं काय महाराज, ज्याच्या मुखामध्ये नाम आलं त्याला मुक्तीचा प्रवास करायची गरज नाही. मुखी नाम हाती मोक्ष. आम्हाला हे फल प्राप्त झालं का नाही? पण का झालं नाही याच्याबद्दल कधी चिंतन? मला तुम्ही सांगा, ज्याचं नाम आम्ही घेतो त्याच्यावर आमचा विश्वास आहे नाही? कसं मग आमचा कुणावर विश्वास आहे काका? कुणावर? घरच्यांच्यावर आहे का देवावर? देवावर आहे. कुणावर विश्वास आहे आमचा? आमची श्रद्धा कुणावर आहे? देवावर आहे का घरच्यांच्यावर आहे? ह्याच्यापेक्षा सोपं सांगू, घरात कोण नसून चालल नाही? फार मोठी अडचण आहे. बरं, भजन तरी कुणा करता सांगा? तुमच्या करता का देवा करता? हा, मग तुमच्या करता. मग काय म्हणता? मग भजन कुणाला करायचं? कुणा करता करायचं? देवाला प्रसन्न करण्याकरता, बरोबर ना? मग कुणाच्या आवडीचं भजन असावं? तुमचं भजन कुणाच्या आवडीचं? कुठल्या रागातनं म्हणायचं? देवाला तुमचा भाव आवडतोय का राग? राग आवडत नाही. फार मोठी अडचण आहे काका. भजन देवा करता, नामस्मरण देवाच्या प्राप्ती करता, देवाला प्रसन्न करण्याकरता. मग देवाला आवडेल असं नाम घ्यावं का आम्हाला? नामस्मरण सोपं नाही महाराज. देव जोडण्याचं माध्यम आहे. नामस्मरण ही एक पूजाच आहे आणि ही पूजा देव जोडण्याकरता आहे काका. देवाला सुद्धा नामच आवडतंय, पण तुमचं नव्ह. देवाला आवडणारं भजन आमच्याकडनं घडत नाही म्हणून तुकाराम महाराजांनी 8 तासांनी वर्णन केले. देवाला आवडणारी भजन कोणतं? का प्रकार
देवाला भजन कुणाचं आवडतं? गळ्यामध्ये याच्या तुळशी माळ आहे, कपाळी गोपी चंदन टिळा आहे, रात्रंदिवस जो नामाचा गजर करतो, हा ती सेवा देवाला आवडते. दुसरं एक प्रमाण तुकाराम महाराजांनी दिलं, हीच चकार आरती शब्दानं सांगितले, हीच थोर भक्ती आवडते देवा कोणती? संकल्पावी माया संसाराची. माया या शब्दाचा अर्थ प्रेम. माया या शब्दाचा अर्थ इथं प्रेम लावून घ्यायचं. तुम्ही प्रेम जे करता अगदी मनापासून सांगायचं आहे महाराज, नाही तर म्हणतील हे कुठला महाराज आलता, पुढे सुद्धा माणसं बसायची बंद होती. आमचं प्रेम खऱ्या अर्थानं देवावर आहे का कुटुंबातल्या मंडळींच्यावर आहे? कुटुंबातल्या मंडळींच्यावर आहे. वयस्क जी कुटुंबातली मंडळी झाल्या त्यांच्यावर तुमचं प्रेम आहे? हा. घरवालीला आता घरवाली म्हणता का म्हातारी? तारुण्यात जे प्रेम होतं ते आता आहे? हा नाही. मग कुणावर प्रेम आहे? आमचं कुटुंब वाटतं आम्हाला फक्त आम्ही कुटुंबातल्या मंडळीवर प्रेम करतो. कुटुंबातल्या मंडळीवर आमचं प्रेम नाही, देवावर तरी नाहीच नाही, साधू संतावरही नाही. मग प्रेम आमचं आहे कुणावर? आमचं प्रेम फक्त एकाच वस्तूवर आहे, ती वस्तू म्हणजे ही पंचमहाभूताची. आमचं खरं प्रेम जर कशावर असेल तर या भांडवलावर आहे. आता मुळातच हे भांडवल प्रेमाचा विषय आहे काय हो? ज्याची तिन्ही कालामध्ये अभाव आहे. अगोदर नव्हतं, आता नाही, यापुढं असणं शक्य नाही. तिन्ही कालामध्ये ज्याचा अभाव आहे ती वस्तू परमप्रेमाचा विषय ठरेल म्हणता. बरं हिची गॅरंटी तरी आहे नाही? मग कुणावर प्रेम करावं नक्की? माणसांचं खरं प्रेम जर कशावर तर ह्याच्यावर आहे. समजा डॉक्टरनं सांगितलं तुम्हाला डोळे आता एक डोळा तुमचा कमी करायला लागणार आहे, नाही तर तुमचा घात होणार. महाराज डोळा कमी करा पण मला जिवंत. मला म्हणजे कुणाला? ह्याच भांडवलला ना. हा खरं प्रेम कुणावर आहे मग? माया या शब्दाचा अर्थ प्रेम. देवाला जर भक्ती कुठली आवडत असेल तर तुम्ही जे या देहावर प्रेम करता, हा माया म्हणजे प्रेम, ते सगळंच्या सगळं प्रेम भगवंताला समर्पण करतो. तिलाच म्हणतात नामधारक, तिलाच म्हणतात सेवा. आणि मग अशा साधकानं नामाचा उच्चार केल्याबरोबर त्याला मुक्तीचा प्रवास करावा लागत नाही, मोक्षच त्याच्याकडे येतो. त्या साधकाला फलापर्यंत जावं लागत नाही, फलच त्याच्याकडे येतं. म्हणून मगाशी गीतेमध्ये वर्णन सांगत असताना तिन्ही योगाचं वर्णन सांगितलं, कर्म, ज्ञान आणि उपासना. कर्म आणि ज्ञान या माध्यमातून फलाकडे जावं लागतं. ज्ञान मार्गातनं असो अगर कर्म मार्गातनं असो, या दोन्ही माध्यमातून फलाकडे जावं लागतं. पण उपासना हे एक असं माध्यम आहे, त्या माध्यमाला फलाकडे जावं लागत नाही, फलच त्याच्याकडे येते. एवढं मोठं सामर्थ्य त्या नामस्मरण. फक्त त्या नामस्मरणावर तुमची श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे, भाव पाहिजे. आणि भाव या शब्दाचा अर्थ प्रेम. भाव या शब्दाचा अर्थ प्रेम. म्हणून तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं भावेविन देव
न कळे निसंदेह गुरु विना अनुभव कैसा कळे विठोबा रघुमाई. अनुभव कैसा कळे. परमार्थामध्ये भाव म्हणजे प्रेमाला फार महत्व. शुद्ध भाव ज्यांचा झाला देव दुरी नाही त्याला. ज्याचा अंतःकरण पवित्र आहे, अंतःकरणाचा भाव चांगला आहे, त्याला देवाकडे जावं लागत नाही. देवच तुमच्याकडे डायरेक्ट येतो. त्याला तरी आमच्याशिवाय कोण आहे हो. आम्हालाच वाटतंय आम्हाला त्याची गरज आहे, पण त्याला तरी आमच्याशिवाय कोण आहे महाराज. तो या घरामध्ये सारखं त्याचं कॉल येतोय, पण बघील तेव्हा हे नो रिप्लाय, एंगेजच आहे कायम. कळलं ना. जरा हे पवित्र ठेवा, त्याला बोलवायची गरज नाही, आपोआप तो येतो. शुद्ध भाव ज्यांचा झाला देव दुरी नाही त्या. भजन आम्ही करतो पण आमचा भाव चांगला नाही. आता हा भाव पवित्र होण्याकरता श्री गुरूंची आशीर्वादाची अत्यंत आवश्यकता. आणि हा विषय पटवून देण्याकरता तुकाराम महाराजांनी एक प्रमाण दिलं याच्याकरता. सद्गुरु नाही के नाही झाला विठाल बोला सद्गुरु अजोनी नाम नये हाता साधन करीता कोटी गुणे साधन साधिका कोटी सद्गुरु अजोनी नाम नये हाता सद्गुरु वाचोनी नाम नये हाता सद्गुरु वाचोनी नाम नये हाता साधन साधिता कोटी गुणे. कोट्यावधी जरी वेळा नामस्मरण घेतलं
आणि त्या नामस्मरणाला श्री गुरूंचा आशीर्वाद नसेल तर ते नामस्मरण फलद्रूप होत नाही. आणि हा विषय पटवण्याकरता तुकाराम महाराजांनी याच अभंगामध्ये पुढच्या चरणामध्ये एक दृष्टांत ठेवलं. सद्गुरू वाचुनी नाम नये हाता साधन साधिता कोटी गुणे. हा विषय पटवण्याकरता दृष्टांत ठेवला. जैसा कांतिविन करणे हा संसार तैसा हा व्यापार साधनाचा. संसारात पत्नी असल्याशिवाय मजा आहे काका. कांता म्हणजे पत्नी. पत्नी असल्याशिवाय संसारिक आनंद भोगता येत नाही. हे जसं व्यवहारामध्ये उदाहरण आहे तसं श्री गुरूचा आशीर्वाद असल्याशिवाय साधन फलद्रूप. आणि श्री गुरूंचा आशीर्वाद सहजासहजी प्राप्त नाही. त्यांना अगोदर काहीतरी द्यावं लागतंय. इथली पद्धतच आहे. हे राज्यच आहे कायद्याचं. काय झालं हसायला? काय झालंय मारुती? काहीतरी घोटाळा आहे, तू हसलास. हे राज्य कसलं आहे? टेबलाच्या खायनं. कायद्याचं राज्य. व्यवहारच जसा आहे. तिथं तरी कसं महाराज सद्गुरूंना सुद्धा काहीतरी द्यावं लागतं. त्यांची स्तुती करावी लागते. त्यांना प्रसन्न करावं लागतं. आणि प्रसन्न त्यांना करून घ्यायचं म्हणजे त्यांची सेवा करावी लागते. त्यांचंही नामस्मरण घ्यावं लागतं. बरं दुय्यम फायदा आहे. ते आशीर्वाद देतात ते देतात. पण दुसरं एक महत्त्वाचं वर्णन असं आहे की देवाची भेट घडवून देतात. भगवंताच्या नामस्मरणानं अगणित असं पुण्य निर्माण होईल. विषय वाढवायचा नाही आपल्याला, वेळेत पूर्ण करायचं आहे. भगवंताच्या नामस्मरणानं अगणित पुण्य होईल असं ध्रुवपदामध्ये वर्णन केले. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अगणित असं पुण्य निर्माण होईल. आणि ते पुण्याचा स्टॉक भरपूर झाला की तेच पुण्य फलद्रूप होईल. आणि ते फलद्रूप झालं. पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा फल काय संत चरण. आणि मग त्यांची भेट झाल्यानंतर आज फिटले माझे कोडे बहुता जन्माचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. मात्र त्यांची प्रसन्नता त्यांचा आशीर्वाद घेणं हे एवढं सहजासहजी सोपं नाही. त्याच्याकरता सुद्धा आपल्याकडं काहीतरी सामर्थ्य पाहिजे. आणि हा विषय पटवण्याकरता एक अभंग चिंतन आपल्यासमोर ठेवायचं आहे 2 मिनिटामध्ये. नाथ महाराजांचा एक अभंग. सतबुद्धीचे घालून शुद्धासन वरी सद्गुणी दया परिपूर्ण शांती क्षमा विभूती चर्चित गान वाचे उच्चारी केशव नारायण गा. 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 श्री गुरूंची कृपा होण्याकरता त्यांचा आशीर्वाद प्राप्त होण्याकरता तुमच्याकडे काही सामर्थ्य पाहिजे. नाथ महाराज सांगतात सद्बुद्धीचे घालून ही शुद्धासन. सतबुद्धी या शब्दाचा अर्थ जरा फार गहन आहे बरं का महाराज. बुद्धीच्या ठिकाणी ज्याला अजातवाद म्हणतो आपण. हां इथं सत्याशिवाय तिथं काय असता कामा नाही. आमच्या बुद्धीत महाराज काय काय मसाला आहे काय सांगता येणार. हां त्यांची भेट व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर सतबुद्धीचे घालून शुद्ध आसन म्हणजे बैठक. वरी सद्गुरूंची दया परिपूर्ण. आणि श्रीगुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी असं एक पवित्र स्थान निर्माण होतं. आणि ते पवित्र स्थानाचं वर्णन शांती क्षमा ह्या 2 महत्त्वाची पदं एकत्र येतात. आता 2 नद्या एकत्र आल्यानंतर तुम्ही त्याला काय म्हणता? संगम म्हणता. ही तर संगमाचीच उपमा दिली आहे नाथ महाराजांनी. गुरु कृपा निर्मळ भागीरथी
शांती, क्षमा, यमुना, सरस्वती 80 पदे एकत्र जेथे होती. मुक्त स्नान, मुक्त आत्मस्थिती. फल काय? झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी शेज्या. हे श्री गुरूच्या आशीर्वादाचं फल आहे. फलचे प्रकार 2 सांगणार आहे मी. एक प्रमाण देऊन आणि एक गुरुजींनी आमच्या फार जुन्या काळामध्ये रंगनाथ महाराज परभणीकरांचा ज्ञानेश्वर माऊलींनी अमृतानुभवामधला एक दृष्टांत दिला आहे, ते तेवढा सांगणार आणि एक प्रमाण याच्याकरता देणार आहे. श्री गुरूंची अनुभूतीचं वर्णन सांगत असताना नाथ महाराजांच्या याच अभंगामध्ये वर्णन आहे. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावली आली गावा, आता संध्या करून गंजी केव्हा, आता संध्या करून गंजी केव्हा, आता संध्या करून गंजी केव्हा, आता संध्या करून आणि मग या हरिनामाचा हो करत असताना श्री गुरूंचा आशीर्वाद मला प्राप्त झाला आणि त्या आशीर्वादाच्या माध्यमातून माझ्या ठिकाणी असा एक महावाक्याचा बोध जागृत झाला. त्याचं वर्णन सांगतो. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा केव्हा, ह्या हरीच्या कृपा श्री गुरूंच्या आशीर्वादामुळं फार जुनी एक आजी आहे आणि आजीचं नाव आहे ममता, म्हणजे माया. ममता म्हणजे माया. हिचं वर्चस्व जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची भेट नाही. तिला फाटा दिल्याशिवाय हाय तयारी. कोणाकोणाची तयारी आहे बोर्डवर करा बघू. माझी तरी नाही बरं का. सांगण्याचा भाव असा आहे, ममता फार जुनी आजी आहे. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. आता तिला मरणच नाही, कारण जन्मच नाही तर मरण कसं असेल. तिन्ही कालामध्ये तिचा अभाव आहे. असणारी वस्तू टाकता येईल का नसणारी? काही लोक म्हणतात मी नाही ते खाल्लं. होतं ते खाल्लंच, हलकं टाका नाही ते खाल्लंच. पण बोलताना बोलतोय जेवणाला काय होतं काय सांगू महाराज, काय नाही ते खाल्लं म्हणलं. जमल ते आहे ते खाता येईल ना. मग आहे ते खाता येईल तसं आहे ते टाकता येईल. पण जे नाहीच ते टाकायचं कसं? टाकायचं नाही, त्याचा बाद करायचा. बाद म्हणजे मिथ्या ठरवायचं. विठाला ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. ममता म्हातारी हे ममत्व केव्हा नाहीसं झालं? हरिनामाचा उच्चार सतत मुखामध्ये ठेवला. भक्ती बहीण धावून आली गावा. आता मला कशाची गरज नाही. ज्याची प्राप्तीची आस होती तोच माझ्या ठिकाणी स्थायिक झाला. झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी शेज आला. आणि श्री गुरु आशीर्वाद देतात, कृपा करतात म्हणजे तरी काय. बऱ्याचशा लोकांना मी बरेच ठिकाणी सांगून मोकळा झालो आहे, पण इथं योगायोगानं आला आहे. आता मारुती वगैरे हे माझ्या सेवेला असल्यामुळं नेहमी त्यांनाही माहिती आहे हे महाराज आहेत. तुमच्या सरवड्यासारखं एक सुंदर गाव होतं. त्या गावामध्ये एका गल्लीमध्ये 2 समोरासमोर घरं होती. परभणीकर महाराजांचा सुंदर दृष्टांत अमृत अनुभवामध्ये त्याने आणलेला मांडलेला. तुमच्या गावासारखं सुंदर गाव होतं. एका गल्लीमध्ये 2 समोरासमोर 2 कुटुंब राहत होती. एका कुटुंबामध्ये मुलगी लहानाची मोठी होत होती आणि दुसऱ्या कुटुंबामध्ये मुलगा लहानाचा मोठा होत होता. मला वाटते पहिल्या वर्षी इथं आलं तुम्ही सांगून गेलो. हसू दे, घ्या, माफ करा मला. कोणी ऐकलं नसेल त्यांना नवीन होईल.
पण आता विषय पटवण्याकरता दुसरा विषय नसल्यामुळं सुंदर सूत्र त्याच्यामध्ये आहे. आता ती लहान मुलं दोन क्रमानं जन्माला आलेली, 1-2 महिन्याचा फरक होता. त्यांचं वय वाढू लागलं, मुलं एकमेकात खेळू लागली. तो मुलगा तिला ताई म्हणायचा आणि मुलगी त्याला दादा म्हणायची. मुलगा काय म्हणायचा? ताई. आणि मुलगी काय म्हणायची? बघता बघता मुलांचं वय वाढलं, उपवर झाली. दोन्ही कुटुंबातली मंडळी सात्विक होती. दोघांची पत्रिका जुळत होती, गुण जमत होतं, संस्कार दोघांच्या कुटुंबातले चांगले होते. आणि मग त्यांनी दोन्ही कुटुंबातल्या मंडळींनी निर्णय घेतला, ह्या दोघांचा आता कुठंतरी शोधाशोध करण्यापेक्षा विवाह करून टाकावा. आता त्यांचं लग्न झालेलं आहे, दृष्टांत संपला. शंका एक अशी आहे, महाराज त्या मुलग्याला बायको मिळाली, ती लग्नाच्या अगोदर त्याची बायको होती का नव्हती? काय सांगता येईल माऊली? लग्नाच्या अगोदर तो मुलगा त्याला काय म्हणत होता? ताई. ती मुलगी त्याला काय म्हणत होती? दादा. आता लग्नानंतर त्या मुलग्याची कोण झाली? ती बायको झाली. त्या मुलग्याला जी बायको मिळाली, ती लग्नाच्या अगोदर त्याची बायको होती का नव्हती? नव्हती. काय सांगता येईल महाराज? काय आता हे न कळायला वेदांत आहे का काय? हो, साधं सामान्य शंका आहे. लग्नानंतर त्याची बायको झाली, पण लग्नाच्या अगोदर बायको होती का नव्हती एवढाच प्रश्न आहे. होती? नव्हती मग कुठली लाकडाची आणली? काय फॅक्टरी आहे तशी कुठं? गैरसमज करू नका, वेळ वाढवायचा नाही. लग्नाच्या अगोदर सुद्धा त्या मुलाची धर्मपत्नीच होती, पण पत्नीचं तिला अज्ञान होतं, म्हणून अज्ञानामुळं तो मुलगा तिला ताई म्हणत होता. तो मुलगा तिला काय म्हणत होता? ताई. लग्नाच्या अगोदर सुद्धा त्याची बायकोच होती, पण बायकोचं अज्ञान असल्यामुळं तो मुलगा तिला ताई म्हणत होता. आता ही तुझी ताई नव्हे, तुझी धर्मपत्नी आहे अशी कुणी दाखवून दिली? तुमच्याकडे लग्न कोण लावत आहे? भटजी. अगदी बरोबर. भटजींच्या मुलाला बायको आणून दिली का दाखवून दिली? आणून द्यायला त्याच्या घरात काय कारखाना आहे? नाहीतर आताची पोरं सगळी जातील तिकडे मला एक दे म्हणून, ती बिचारा अडचणीत येईल. विनोदाचा भाग बाजूला ठेवला तर सांगण्याचा भाव असा आहे, त्या भटजीने मुलाला बायको आणून दिली नाही, दाखवून दिली नाही दिली. अरे वेड्या, या मुलीला तू अज्ञानामुळं ताई म्हणत होतास, ती तुझी ताई नसून तुझी धर्मपत्नी आहे अशी ओळख कुणी करून दिली? भटजी. तत्वज्ञ आहे म्हण. परमार्थामध्ये श्री गुरुरूपी जे भटजी आहेत ते साधकाला साधक दशेमध्ये देवाच्या अनुभूतीची ओळख करून देत असताना, अरे वेड्या, तू आजपर्यंत जे समजत होतास ते तुझं खरं स्वरूप नसून या विश्वाला अधिष्ठान जे कारण आहे तेच तुझं स्वरूप आहे, याची ओळख करून देणारा वर्ग कुठला असेल तर मग त्यांना म्हणतात श्री गुरु. गुरुविना अनुभव कैसा कळे ज्ञानेश्वर. विनहित कोण सांगे. तप म्हणजे साधनच आहे काका. परमार्थामध्ये तुमचे गुरुजी नेहमी सांगायचे, अखंड वारी करत असताना तुम्ही धर्माची असो वार्षिक असो, आवडीनं श्रद्धेनं जर वारी जर तुम्ही सतत 12 वर्षे केली तरी एक तप पूर्ण होतं. वारीलाच असं नाही, गावच्या ग्रामदैवताचं दर्शन तुम्ही दररोज काका श्रद्धेनं भावनेनं आवडीनं जर 12 वर्ष हा जर नियम तुम्ही जर पाळला तर तुमचं सुद्धा एक तप पूर्ण होतं. तुमचं तप पूर्ण होतं. काही लोक जप करतात, काही लोक तप करतात. कशा करता? हे तप म्हणजे जप म्हणजे हे साधनच आहे. मात्र तप करणं जप करणं एवढं सहजासहजी सोपं नाही. शरीराला कष्ट आहे, क्लेश होतात, यातना भोगाव्या लागतात.
आम्हाला वाटतं परमार्थ सहजासहजी प्राप्त व्हावा, एवढा सोपा नाही हो. ते आमचे गुरुजी फार सुंदर सांगायचे. ग्रॅज्युएट व्हायला माऊली किती वर्षे लागतात हो? हां, ग्रॅज्युएट बी एची डिग्री व्हायला किती? 15 वर्षे लागतात. मग ती 15 वर्षाने गेल्यानंतर एकदम डिग्री मिळेल नाही. ती 15 वर्षे डिग्री प्राप्त करण्याकरता पहिल्यांदा पहिलीपासून 10वी 7वीपर्यंत शाळेला जायला पाहिजे. नुसतं शाळेला जाऊन चालणार नाही, गुरुजी सांगतील तसा अभ्यास करायला पाहिजे. नुसता अभ्यास करून चालणार नाही, पाठांतर करून परीक्षा द्यावी लागेल. नुसती परीक्षा देऊन चालणार नाही, पास व्हावं लागेल वर्षानुवर्षे. आणि मग अशी 15 वर्ष काढल्यानंतर मग ती डिग्री नाही ग्रॅज्युएटची. हां, ही व्यवहारातलं सर्टिफिकेट आहे का अगदी? इथलं परमार्थ महाराज आज माळ गाठल्यानंतर उद्या हबप होईल म्हणता. हां, एका वारीत भागल नाही भागायचं, एका उत्सवात तरी भागल नाही. सतत सतत महाराज चिंतन घडावं लागेल त्याच्याकडे, सतत चिंतन घडावं. आणि सतत चिंतन करण्याकरता जीवात्म्याला प्रार्थना करून हे भांडवल मिळाले. या आयुष्याला येण्यापूर्वी भगवंताची प्रार्थना केली, देवाकडे प्रार्थना केली, देवा एक वेळा मला संधी दे. देव बी दयाळू, देवानं ठरवलं तुला संधी दिली तर तू काय करशील. त्यावेळी या जीवात्म्यानं देवाकडे एक प्रतिज्ञा केली पूर्वजन्मामध्ये, भगवंता ही मला जर संधी दिलीस तर रात्रंदिवस मी तुझं भजन करेन. आता त्याचं भजन करणं म्हणजेच तपश्चर्या, भजन करणं म्हणजेच जप. आणि तो सतत चालू ठेवायला पाहिजे मला. त्यालाच म्हणतात हरिदास. आणि हरिदासाची व्याख्या रात्रंदिवस जो भजन करतो त्याला म्हणतात हरीचा दास. नाहीतर बाकीचं माझ्यासारखे हबपच. हां, हबप वेगळा आणि हरिदास वेगळा. म्हणून तप हे एक साधनच आहे. हां, आणि या साधनेच्या माध्यमातून हां देवाची प्राप्ती करून घेता येईल. तपेविन दैवत दिदल्याविण प्राप्त, गुजेविन हित कोण सांगे. हां, शेवटचा एक सुंदर सिद्धांत असा आहे, तुम्ही तुमचं अंतःकरण दुसऱ्यासमोर प्रगट केल्याशिवाय त्याच्यावर काय उपाय कोण सांगेल म्हणता नाही ना. तुमचं दुःख कुठंतरी सांगायला पाहिजे. विशीला माणसं म्हणतात दुःखसुद्धा विशीला टांगावं. तुमचा परिहारसुद्धा काय हवं आहे तुम्हाला ते कळावं, द्यावं कुणाचं म्हणतो. हां, मात्र ते कुणाकडे द्यावं हा एक महत्त्वाचा भाग आहे. जे सामर्थ्यवान आहेत, जे पवित्र आहेत, ज्यांच्याकडे देण्याची क्षमता आहे त्यांच्या ठिकाणी हा परिहार द्यावा. देवाला द्यावं लागतं काहीतरी, नाही असं नाही. हां, पण तो परिहार देत असताना हां त्यांची क्षमता काय पाहावी म्हणून इथे एक वर्णन सांगत असताना पहिल्या अध्यायामध्ये, 4थ्या अध्यायामध्ये एक वर्णन आहे, जाणतेने गुरु भजीजी. या प्रमाणाचं चिंतन असं आहे, गुरु कसा असावा आणि साधक कसा असावा. उगाच कुणी गुरुची प्रार्थना भजन, तिन्ही लक्षणानं जे युक्त आहे त्यांना म्हणतात गुरु. तो गुरु ब्रह्मनिष्ठ असावा, श्रोत्रिय असावा आणि कृपाळू असावा. पण आता जे गुरुमध्ये फरक आहेत, काही ब्रह्मनिष्ठ आहेत, श्रोत्रिय कृपाळू नसतील, काही कृपाळू असतील, ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय नसतील. पण गुरूंची व्याख्या सांगत असताना ते गुरु परिपूर्ण असावेत आणि परिपूर्ण म्हणजे तिन्ही लक्षणानं युक्त असावे. साधक कसा असावा, मल विक्षेप निवृत्त झालेला असावा. मग या जन्मी असो अगर पूर्वजन्मामध्ये असो, ज्या साधकाच्या अंतःकरणातले मल म्हणजे पापात्मक वासना आणि विक्षेप म्हणजे अंतःकरणाची अस्थिरता, हे दोन दोष निवृत्त व्हावे आणि एक आवरण तेवढं शिल्लक असावं. आणि आवरण निवृत्ती करता श्री गुरूंच्याकडे जावं. असा ज्यावेळी व्यवहार होईल त्यावेळी तो साधक कृतार्थ होईल. हां, आणि तुम्हाला जर ही अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल तर श्री गुरुशिवाय तरणोपाय नाही, असा सिद्धांत पटवण्याकरता दृष्टांत देऊन सांगतात ज्ञानेश्वर माऊली. हां, संसारात तरणोपाय जर व्हायचा असेल
ह्या भवसागरातून तरुण जायचं असेल तर श्री गुरुच्या कृपेची आशीर्वादाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला, एक प्रमाण दिलं. हां, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो, राजयाची कांता काय भीक मागे मनाची या जोगीशी. तुकाराम 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 ज्ञानदेव सागे तुषाताची मात, ज्ञानदेव म्हणे मात, ज्ञानदेव सागे तुषाताची 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 मात, ज्ञानदेव साधुचे संगती करलो माय, साधुचे संगती तरलो पाय, साधुचे संगती हरिपाठाची व्याख्या थोडक्यात केली होती. ज्ञानेश्वर माऊलीने हे अखंड गीता तत्व हरिपाठाच्या माध्यमातून 27 अभंगामध्ये बसवून आपल्यासमोर हा ग्रंथ ठेवला. आणि या ग्रंथावर बोलणं एवढं सहजासहजी सोपं माझ्यासारख्या पामराचं तरी कामच नव्हे. पण तरीसुद्धा सेवा प्रबोधन करत असताना कळत न कळत माझ्याकडून काही दोष झाले असतील त्याच्याकरता क्षमा असावी, क्रम खालवर झाला असेल त्याच्याकरताही चिंता असावी. सर्वांच्या सहकार्याने घडलेली सेवा त्या माऊलींच्या चरणी समर्पण करत असताना या उत्सवामध्ये अधिकाधिक वाढ